मोठं केलं. कुठं आलं एक पार्टिसिपेट. पाठवलेली आहे ना? नाही. अक्षयच्या याच्यावर पाठवलेली आहे वाटायला. आपण एजंटांना एकच लिंक पाठवली आहे. अरे नाही, दुसरी नाही पाठवली. हा, 72 19 जॉईन अमोल झाले. कुठे ऍडमिट? आलं अक्षयचं. आवाज येतोय का? हॅलो. अमोलला हे करूत. थांब ना, त्यांचा आवाज करूत म्हणजे मला कळते. हॅलो. हा, यस. हॅलो. येतोय आवाज येतोय. अमोल सर कॅमेरा ऑन करा. आवाज येतोय का? हा, येतोय येतोय. तुला येतोय आवाज? शर्ट घालतोय. हॅलो. आवाज येतोय का? अमोल सर अनम्यूट करा. कॅमेरा ऑन करा. एक मिनिट. मेसेज कर. हेलो राजू, आवाज आ रहा है क्या? हाँ आ रहा दिसते आवाज आ रहा। व्यवस्थित. ओके. आवाज येतोय का अमोल सर? येतोय. येतोय ना? हा, येतोय. आवाज येतोय का? हा, येतोय. आवाज येतोय. हाँ आ रहा, आवाज आ रहा है. आवाज येतोय? हेलो.
हॅलो हेडफोन पाहिजे. हॅलो हॅलो हा, हा. हॅलो अमोल सर आवाज येतोय का? येतोय 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 ना? येतोय आवाज येतोय. हा येतोय ना? ठीक आहे. येतोय येतोय. ओके ओके. सर्वांना नमस्कार. नमस्कार. बरेच दिवसापासून फेस टू फेस बघण्याचा योग येतोय. अशा अनुषंगाने की आपण विम्याचा व्यवसाय करत असते वेळेस सगळ्यात जर महत्वाचा जर सक्सेस असेल तर वर्क हार्ड एव्हरी डे. सक्सेस मंत्र आपला आहे की दररोज आपण आपलं काम हार्ड वर्क अँड एव्हरी डे म्हणजे दररोज आपण आपलं काम केलं पाहिजे. याच अनुषंगाने बरेच दिवसापासून मीटिंग घेण्याचा पहिला योग आला. त्यामध्येच आपण पार्टिसिपेंट झालात त्यामुळे आपले धन्यवाद. मी असं सांगू इच्छितो की 15 तारखेपर्यंत आपली एक विजेता नावाची कॉम्पिटिशन चालू आहे. त्या कॉम्पिटिशन मध्ये विजेता ट्रॉफी भारतामध्ये 113 डिव्हिजन मध्ये नांदेड डिव्हिजन हे चालू आर्थिक वर्षामध्ये मागील नंबर 1 ला आलेले आहे. याच अनुषंगामुळे आपण आपल्या डिव्हिजनचा आनंद उत्सव साजरा करण्यासाठी एसडीएम साहेबांनी आपल्याला 1 तारीख ते 15 तारखेपर्यंत फक्त आणि फक्त 5 पॉलिसी करण्यासाठी आवाहन केलेलं आहे. त्या निमित्ताने आपण ही मीटिंग चालू केलेली आहे. या मीटिंगचा एकच उद्देश आहे की आपलं काम वाढलं पाहिजे. कामाच्या अनुषंगाने फक्त 1 ते 15 तारखेमध्ये आपल्याला 5 जर पॉलिसी केल्या तर एक सन्मानार्थ ट्रॉफी आपल्याला मिळणारी आहे. त्याच्यासोबतच जेव्हा केव्हा आपण काम करत असतो त्या कामामध्ये जसं सूर्य दररोज उगवतो आणि वेळेला मावळतो त्याच अनुषंगाने आपण आपले काम पण दररोज केले पाहिजे. याच अनुषंगाने सगळ्यात महत्त्वाचं आहे जर सक्सेस मिळवायचा असेल हे संपादन करायचं असेल तर आपल्याला दररोज हार्डवर्क हे करावंच लागणार आहे. त्यामुळे राहिलेले आता 3 दिवस तर गेलेले आहेत. आता आपले जे आहेत 3 दिवस गेलेले आहेत म्हणजे आज 3 तारीख आहे. 3 तारीख अनुषंगाने आता आपल्याकडे 12 दिवस शिल्लक आहेत. 12 दिवसामध्ये आपल्याला 5 पॉलिसी केवळ आणि केवळ 5 पॉलिसी करायच्या आहेत. त्या 5 पॉलिसी करिता कशी प्लॅनिंग केली पाहिजे याच अनुषंगाने आपण ही मीटिंग घेत आहोत. मीटिंगचा एकच पर्पज आहे की येणाऱ्या 12 दिवसामध्ये आपल्याला 5 पॉलिसी पूर्ण करायच्या आहेत. 5 पॉलिसी पूर्ण करायच्या आहेत. त्याच अनुषंगाने आपण आत्ताच्या सिच्युएशनला 1 मिनिट 2 जण ऍडमिट होत आहेत. आत्ताच्या सिच्युएशनला आपण जर पाहिलं तर आपल्याकडे 12 दिवस शिल्लक आहेत. याच अनुषंगाने आपल्याला 5 पॉलिसी पूर्ण करायच्यात. त्या 5 पॉलिसी कशा पद्धतीने पूर्ण करायच्यात. जर एक आधारचा पॅकेज विकला आपण फक्त आणि फक्त एक आधारचा पॅकेज विकला तरी पण आपल्या 5 पॉलिसी पूर्ण होऊ शकतात. त्या पद्धतीने मी तुम्हाला एक स्क्रीन शेअर करणार आहे. स्क्रीन शेअर करतोय. एक वेळेस पहा. फक्त आपण एक आधारस्तंभ आणि आधारशिला आपल्याकडे कमीत कमी प्रीमियम मध्ये 2 पॉलिसी आपल्याला काढता येईल. एक तर आधारशिला ही महिलांसाठी पॉलिसी देता येईल आणि आधारस्तंभ ही पुरुषांकरता पॉलिसी देता येईल. या पॉलिसीमध्ये आपल्याला कमीत कमी सम एश्योर्ड म्हणजे मिनिमम सम एश्योर्ड हे 2 लाख म्हणजे 75,000चा आहे. मिनिमम सम एश्योर्ड 75,000चा आहे.
त्यामुळे ही जर पॉलिसीचं 5चं पॅकेज जर आपण जर विकलं तर साधारणतः 15,000 प्लस प्रीमियम येऊ शकतो. 15,000 प्रीमियम मध्ये एखाद्या पूर्ण फॅमिलीला आपण प्रोटेक्शन देऊ शकतो. फॅमिली प्रोटेक्शन देऊ शकतो याचा अर्थ आईला, वडिलांना, मुलांना, बहिणींना 4 पॉलिसी आपण देता येते. या पॉलिसी देत असते वेळेस मिनिमम 75,000ची जरी आपण पॉलिसी दिली तरी आपल्याला ट्रॉफीचं काम हे पूर्ण करता येते. त्या ट्रॉफीचं काम करत असते वेळेस साधारणतः ज्यांचं वय 40च्या आत आहे अशांनाच हा प्लॅन द्यायचा आहे. ज्यांचं वय 40 प्लस आहे त्यांना प्लॅन द्यायचं नाहीये. हे 40च्या आत ज्यांचं वय आहे त्यांनाच तो हा प्लॅन द्यायचा आहे आपल्याला. जर या प्लॅनचा असा उद्देश आहे 40 प्लस ज्यांचं वय आहे त्यांना हा प्लॅन द्यायचा नाहीये. कशामुळे? याच्यामध्ये रिस्क चार्जेस जे असतात ते थोडे वेगळ्या पद्धतीने आहेत. बोनस नसून लॉयल्टी एडिशन आहे. या पॉलिसीमध्ये आपल्याला लॉयल्टी एडिशन मिळते, बोनस मिळत नाही. त्याकरिता ही जी पॉलिसी आपण देणार आहोत मिनिमम सम ॲश्युर्ड हे 75,000चं आहे. मॅक्झिमम सम ॲश्युर्ड पण आहे. 55 वर्षापर्यंत नॉन मेडिकल मध्ये पण आपल्याला ही पॉलिसी देता येईल. पण जेव्हा केव्हा आपल्याला ही पॉलिसी देता येईल त्याच अनुषंगाने सगळ्यात महत्वाचा सक्सेस मंत्र आहे की एक 15 दिवसापर्यंत आपल्याला टार्गेट घेऊन काम करायचं आहे आणि टार्गेट अचीव करायचं आहे. टार्गेट घेऊन काम करायचा उद्देश असा आहे की 15 तारखेपर्यंत फक्त आणि फक्त 5 पॉलिसी करायच्या आहेत. त्या 5 पॉलिसीमध्ये आपल्याला काय मिळणार आहे? बक्षिसांची किंमत जरी कमी असेल तरी पण आपल्याला त्याचं मिळणार आउटपुट हे खूप जास्त आहे. याच अनुषंगाने आपण जर आधारशिला हा पॅकेजचा प्लॅन दिला किंवा आधार स्तंभचा पॅकेजचा प्लॅन दिला तर आपल्याला आपल्या ग्राहकांना 5 पॉलिसी पण होऊ शकतात, 5 डोके होऊ शकतात. क्लब मेंबरशिपसाठी, ट्रॉफीसाठी 5 पॉलिसी होऊ शकतात. आणि एखाद्या नवीन घरामध्ये भीमा परिवार जी आपली कन्सेप्ट चालणारी आहे हे पण प्लॅन होऊ शकते. भीमा परिवार म्हणून एक आपल्याकडे कन्सेप्ट आहे, ती पण आपल्याला प्लॅन करता येतो. याच अनुषंगाने जेव्हा केव्हा आपण हार्डवर्क करत राहू 15 दिवसामध्ये, राहिलेल्या आता शिल्लक 12 दिवसामध्ये दररोज जर 5 ग्राहकांना भेटलो तरी पण आपल्याला साधारणतः 60 ग्राहकांना भेटणं होते. 60 पैकी 60 ग्राहकांना जेव्हा आपण भेटू तेव्हा साधारणतः नक्कीच 5 पॉलिसी तरी आपल्या पूर्ण होतीलच, त्यात कुठलीही शंका नाही. त्यामुळे विजेता अभिकर्ता ट्रॉफी ही आपल्या सर्व जीवनध्येय परिवारामधील ग्रुपला मिळवायच्याच आहेत, त्यात कुठलीही शंका नाही. त्यामध्येच जेव्हा केव्हा आपण काम करत असतो, जेव्हा केव्हा ह्या सिच्युएशनला काम करतोय, त्यामुळे जसं लहान बाळाला आपण चालण्यासाठी शिकवतोय तसं आपल्या ग्रुपमध्ये काही नवीन विमा प्रतिनिधी पण दाखल झालेले आहेत. जे आपण आज बोलतोय ते त्यांच्या लक्षात पण येणार नाही. जसे जुने एजंट आहेत त्यांच्या लक्षात येईल आधारशिला काय आहे, आधार स्तंभ काय आहे, पण जे नाही आपल्याकडे नवीन विमा प्रतिनिधी आहेत त्यांना हे लक्षात येणार नाही. त्यांच्यावर आपण प्रत्यक्षात फोनवर पण बोलू शकतो. बरचसं काही आपल्या जीवन ध्येय परिवाराच्या ग्रुपवरती टाकलेलं आहे, ते पण दररोज पाहत राहा. ग्रुपवरती येणारा मेसेज दररोज चेक करत राहा. एखाद्या वेळेस जर काही डाऊट असेल तर ते पण विचारत राहा. पण 5 दिवसामध्ये 5 ट्रॉफीसाठी आपल्याला 5 पॉलिसी पूर्ण करायच्या. हा त्याच्या मागचा आजच्या झूम मीटिंगचा एकच उद्देश आहे की आपल्याला या मीटिंग मध्ये 5 पॉलिसीसाठी प्रयत्न करायचे आहेत आणि ते ट्रॉफी ही मिळवायची आहे. नुसते प्रयत्न करायचे नसून ट्रॉफी ही आपल्याला मिळवायची आहे. ह्याच अनुषंगाने ज्या पद्धतीने आपल्याला आधारशिला आणि आधार स्तंभ हा पॅकेज घ्यायचा आहे त्यामध्येच त्याच पद्धतीने जीवन लाभ पण विकायचा आहे. हे मिनिमम झालं, मिनिमम पॉलिसी मध्ये झालं. पण ज्यांना हायर सम ॲश्युर्ड द्यायचा आहे त्यांना आपण आधारशिला सोडून आधारशिलाच्या अगेन्स्ट मध्ये आपण त्यांना जीवन लाभ विकू शकतो, जीवन उमंग विकू शकतो. जसं काही कॉम्बिनेशन प्लॅन तुम्हाला आज परत मी 4-5 प्लॅन पाठवलेले आहेत, त्या प्लॅन पैकी पण तुम्ही विकू शकता. छोटी बचत आज पण तुम्हाला परत मी पाठवले, छोटी बचत ते पण खूप चांगलं कन्सेप्ट आहे.
छोटी बचत बडा फायदा, त्यामध्ये पण आपण ग्राहकाला 30 रुपये पर डे, म्हणजे मिनिमम 30 रुपये पर डे मध्ये पण आपण त्यांना 5.5 लाख रुपयाचा विमा, 5.5 लाख रुपयाची मॅच्युरिटी देऊ शकतो. 70 रुपयामध्ये पण आपण एखाद्या ग्राहकांना 15 लाखापर्यंत इन्शुरन्स देऊ शकतो. पण जेव्हा केव्हा ग्राहकांना आपण हे करतो ना, तेव्हा 30% बचत करा, 70% आम्ही तुम्हाला देऊ, असं ग्राहकांना सांगा. जेव्हा केव्हा एखादा ग्राहक आपल्याकडे 30 रुपये भरतोय, तर आपण त्यांना साधारणतः 50,000 रुपये मॅच्युरिटी देतोय. ह्याच अनुषंगाने जसे छोटे छोटे ग्राहक, आणि जेव्हा केव्हा ग्राहकांना संभाषण करते वेळेस बरेचसे काही जुन्या विमा प्रतिनिधींना पण प्रॉब्लेम येत आहेत, की जेव्हा केव्हा आपण एखाद्या ग्राहकांना भेटायला गेल्यानंतर ग्राहक विमा आहे असा म्हणतो, पण बरेचसे मित्रांनो आजच्या सिच्युएशनला पेन्शन मार्केट, पेन्शन, भारतातल्या प्रत्येक माणसाला पेन्शनची आवश्यकता आहे. ह्याच अनुषंगाने प्रत्येकाच्या घराघरामध्ये जरी आपण सर्वे फॉर्म केला, जे बाहेरगावी खेडेगावी राहतात अशांनी घराघरामध्ये सर्वे जरी केला तरी पण त्यांना घर घर में पॉलिसी मिल सकती है. समजा जर आपण एखाद्या वेळेस खूप तन मन धन लावून जर काम केलं असेल, एखादा नोकरी करणारा माणूस हा दररोज काम करतो, तसं आपण आपल्या विम्याचं काम दररोज करत नाही. याच अनुषंगाने आपण आपलं काम करत असते वेळेस कंटिन्युटी, सातत्य जर ठेवलं तर बऱ्याचशा वेळेस आपल्याला आपलं काम हे चांगलं होऊ शकते. जसं पेन्शनचं बोलायचं झालं तर प्रत्येक माणसाला आपण भेटलोय तर त्याला आपण म्हणलं पाहिजे की बाबा तुमच्याकडे पेन्शन प्लॅन आहे का, तुम्हाला वयाच्या 60 वर्षाच्या नंतर पेन्शन मिळणार आहे का, तुम्ही पेन्शन घेऊ इच्छिता का. प्रत्येक माणसाची नीड आहे पेन्शन. म्हातारपण सगळ्यात मोठाचं समर व्हॅकेशन आहे. त्यामुळे भारतामध्ये आपल्याकडे तरुण वयामध्ये प्रत्येकाला आज एज्युकेशन लोन मिळते, शिक्षणासाठी, कारसाठी लोन मिळते, मुलींच्या लग्नासाठी लोन मिळते, घरासाठी लोन मिळते, गोल्ड लोन मिळते, पण रिटायरमेंट लोन हे केव्हाच मिळत नाही. रिटायरमेंट साठी पैसा आपल्याकडे मिळत नाही. त्याकरिता आपण आता जे काम करत असते वेळेस रिटायरमेंट प्रोव्हिजन समजा जर ग्राहकांना व्यवस्थित सांगून केलं तर त्या पद्धतीनं आपले काम हे चांगल्या पद्धतीने होऊ शकते. येणारे 12 दिवस असणारे टार्गेट ठेवून काम करायचं आहे. कुठल्याही मेहनतीमध्ये, कुठल्याही एफर्ट्स मध्ये कमी पडायचं नाहीये. काही अडचण असेल तर मी आपणास म्हणजे केव्हा पण मदत करण्यासाठी तयार आहे. मित्रांनो, स्वप्न जेव्हा आपण पाहतो ते जागे राहून पाहिलं पाहिजे, आणि कुठलं पण स्वप्न पूर्ण करण्यासाठी पैसाच लागतो. कुठलंही स्वप्न पैशा व्यतिरिक्त पूर्ण होऊ शकत नाही. एखादी जरी आपली इच्छा असेल आणि आपल्याकडे पैसे नसतील तरी ते पण आपण स्वप्न पूर्ण करू शकत नाही. याच अनुषंगाने पैसा भविष्यासाठी, आपल्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी खूप महत्वाचा आहे. आणि केव्हा पण आपण काम करत असते वेळेस संघर्ष हा करावा लागतो. ज्या माणसाचा संघर्ष खूप मोठा आहे, ज्या माणसांनी आपल्या कामावर पूर्ण श्रद्धा ठेवलेली आहे, ज्या संघर्षानुसार दररोज सातत्याने काम करत असतो, याच अनुषंगाने ज्यांचा संघर्ष मोठा आहे त्यांचं यश पण खूप मोठं आहे. सांगायचं झालं तर असं पण आपण म्हणू शकतो की जेव्हा केव्हा ग्राहक नाही हे उत्तर देतो त्याच्या पाठीमागे होय हे दडलेले असतं. ह्याच अनुषंगाने बऱ्याचशा वेळेस आता आपल्याकडे खूप काही, ज्यांच्याकडे 100 क्लायंट आहेत, ज्यांच्याकडे 150 क्लायंट आहेत, ज्यांच्याकडे 50 क्लायंट आहेत, जवळचे माणसं संपल्यानंतर आपल्याला सगळ्यात मोठा प्रश्न पडतो की जायचं कुठं, भेटायचं कुठं. पण बरेचसे सीजनल बिझनेस असतात. पहा, आता बरेच लग्न समारंभ संपलेले आहेत, पण आताचं जर सीझन पाहिलं खेडेगावामध्ये तर कृषी सेवा केंद्र खूप चांगला व्यवसाय आहे. एज्युकेशन रिलेटेड पुस्तकांचे दुकाने, वयांचे दुकान असतील, आशांचे, परत ज्या पालकांनी शाळेची फीस भरलेली आहे अशा तो पॉलिसी आता सध्या तरी करू शकणार नाही,
पण जे सीजनल बिझनेस वाले आहेत अशा लोकांकडे आपण पॉलिसीसाठी प्रोव्हाइड होऊ शकता, अप्रोच होऊ शकता. ज्यांच्याकडे डेली पैसा येतो, किराणा दुकानदार असेल, अशांना पण अप्रोच करता येते. आणि जेव्हा केव्हा आपण पॉलिसी विकत असते वेळेस पॉलिसीच्या अनुषंगाने बऱ्याचशा वेळेस आपण एकट्याचीच पॉलिसी विकतोय, घरामध्ये कुटुंब करता व्यक्तीची पॉलिसी विकतोय किंवा एखाद्याची पत्नीची पॉलिसी विकतोय. पण बऱ्याचशा वेळेस आपण काय होते, समजूतदारपणाने जर विमा विकला तर विमा घेणारा व्यक्ती हा खूप काही म्हणजे चांगल्या पद्धतीने विमा घेता येतो. त्यामुळं जसं मी आता परवालाच तुम्हाला टाकितलं होतं, डिटर्मिनेशन बऱ्याचशा जणांना पाठवलं होतं. ज्यांचे दृष्टिकोन क्लिअर आहेत, ज्यांचं एम क्लिअर आहे. डिटर्मिनेशन म्हणजे काय असते, दररोज आपलं काम जे आहे ते सातत्य पाहिजे, दररोज घराच्या बाहेर पडलं पाहिजे, ग्राहकांना भेटलं पाहिजे, ग्राहकांना बोललं पाहिजे, ग्राहकांना फोनवर बोललं पाहिजे, ग्राहकांना पॉलिसी समजून सांगली पाहिजे, ग्राहकांच्या मुलाच्या एज्युकेशन विषयी सांगितलं पाहिजे. डिटर्मिनेशन जेव्हा केव्हा आपलं काम आहे, सक्सेस मंत्र जर असेल तर DLS, जसं मी माझी ट्रेनिंग करतोय त्यामध्ये पण त्यांनी एक सांगितलं की जर एज्युकेशन सक्सेस पाहिजे असेल आणि कुठलं पण नॉलेज हे कमी नसते, त्यामुळं डिटर्मिनेशन चा हा दृष्टिकोन त्यांनी जे सांगितलंय की दररोज जेव्हा केव्हा आपण काम करत असतो ते दररोज काम केलं पाहिजे. कुठल्याही सिच्युएशन मध्ये एखादा गव्हर्नमेंट एम्प्लॉई असेल तर वेळेला शाळेत जातो, वेळेला शाळा सुटते, वेळेला परत येतो. पण आपल्याकडे असं कुठलं वेळ नाही, कुठलं रिपोर्टिंग नाही. त्या अनुषंगाने आपण काय करतो, काम करत असते वेळेस आपल्या कामामध्ये हलगर्जीपणा करतो. बऱ्याच वेळेस हलगर्जीपणा केल्यामुळे आपण आपले काम व्यवस्थित न होता दरवेळेस रिझल्ट, समजा एखाद्या ग्राहकांना आपण दररोज भेटतोय, ग्राहक सोडून भेटा याचा अर्थ समजा दररोज जर एकाच व्यक्तीला तुम्ही विम्याचं महत्त्व सांगत असाल तर आपल्याकडे मल्टिप्लाय ग्राहक पाहिजे, इतरत्र पण ग्राहक पाहिजे. असे ग्राहक पाहिजे की आपल्याकडे प्रॉस्पेक्टिंग लिस्ट, समजा यांनी नाही म्हणलं तर दुसऱ्या कोणाकडे भेटायचं, दररोज लेखाजोखा पाहिजे. ज्यांच्याकडे दररोज लेखाजोखा आहे, ज्यांनी दररोज लेखाजोख्यानुसार काम करतात, ग्राहकाच्या समस्या सोडवतात, प्रॉपर सर्व्हिस देतात, अशा माणसांना व्यवसाय करण्यात कमी नाही. येणाऱ्या काही दिवसात जसं आपण नेफ्ट बँकेचा फॉर्म भरून देतोय तसं 2019च्या नंतर ज्यांचे बँक खाते ओपन झालेले आहेत अशांचा फक्त बँक अकाउंट म्हणजे फक्त बँक लिंक असते, फक्त मोबाईल नंबर दिल्यानंतर आपल्याला कुठलंच बँकेचं पासबुक द्यायचं नाही. त्या ग्राहकाच्या मॅच्युरिटीचे पैसे असतील, लोनचे पैसे असतील, ते ऑटोमॅटिक त्याच्या अकाउंटला जाणार आहेत. त्यामुळे नेफ्ट फॉर्म भरायचा नाही. येणाऱ्या काही दिवसात जे आता आपण ग्रीन करतोय, 20 पानाचा पेजचा प्रपोजल फॉर्म भरून ग्रीन करतोय, 20 पेजचा आज फॉर्म भरतोय, ग्रीन करतोय, येणाऱ्या काही दिवसात ग्रीन पण बंद होणार आहे. त्यामुळं आपल्या ग्रुपवर येणारी माहिती प्रत्येकाने इत्थंभूत नाही समजली तरी माहिती करून घ्यावी, विचारायचं, विचारल्यानंतर काही अडचण असेल तर परत मी सांगतो तुम्हाला, काही दिवसाच्या नंतर ग्रीन पण तुम्ही लिहून देणारा 20 पानाचा प्रपोजल फॉर्म पण बंद होणार आहे. खूप काही चेंजेस येणार आहेत. आपण आपल्या मोबाईलमध्ये आनंद ऍप घ्यावे, आनंद ऍप उपयोग करावा. काही अडचण असेल तर आपण आपल्या गावी बसून 50 किलोमीटर दूर, 100 किलोमीटर दूर, 500 किलोमीटर दूर अशा पण माणसाची पॉलिसी करू शकतो. जे विमा प्रतिनिधी येणाऱ्या दिवसामध्ये अपडेट असेल तोच विमा प्रतिनिधी टिकू शकतो. एखाद्या विमा प्रतिनिधींना ट्रेनिंगची गरज नाही, कुठल्या पुस्तकाची गरज नाही, मी काही पाहणार नाही, असं जर असेल तर तो भविष्यामध्ये टिकणारा नाही. विम्याचं काम करत असते वेळेस दररोज नवीन नवीन आयडिया घ्याव्याच लागतात, नवीन नवीन आयडिया अवगत कराव्या लागतात.
ह्याच अनुषंगाने आपण दररोज अपडेट राहा. सांगायचं एकच सांगतोय की आपण आपलं काम करत असते वेळेस अपडेट राहा. आपण आपल्या कामावर प्रेम करा. काम करत असते वेळेस कंटिन्युटी करा. 8 दिवस पॉलिसी मिळाली नाही याचा अर्थ असा नाही की 9व्या दिवशी पण पॉलिसी मिळणार नाही. कुठल्याही सिच्युएशनला काम करत असते वेळेस काम हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. कामामुळे आपला विकास, आपल्या कुटुंबाचा विकास हा होणारा आहे. त्यामुळे जेव्हा केव्हा आपण हे काम करत असतो कामामध्ये सातत्य ठेवा. ज्यांनी आतापर्यंत कामाला सुरुवात केली नाही त्यांनी चांगल्या पद्धतीने कामाला सुरुवात करा. लवकरात लवकर क्लब मेंबरशिप मिळवा. अन्य काही फायदे यासोबतच आपल्याला कळत न कळत मिळतात. बऱ्याचशा विमा प्रतिनिधीची प्रतिक्रिया येते की एक पेन, एक प्लेट, 1 किलो तीळ, 1 किलो गूळ. बरेचसे विमा प्रतिनिधी म्हणतात की मला याची आवश्यकता नाही. खरोखर आहे तुम्हाला त्याची आवश्यकता नाहीच, मी पण समजू शकतो. पण बऱ्याच वेळेस पाण्याच्या प्रवाहामध्ये एखादा जर दगड थांबला तर पाण्याचा प्रवाह हा थांबत असतो. त्यामुळं जेव्हा केव्हा ते 40-50 रुपये नसून ते आपले 2000, 5000, 10,000 एक कमिशन रूपाने असतात. पाण्याची बॉटली जरी 40 रुपये किंमतची असेल तरी तुम्हाला मिळणारं कमिशन हे साधारणतः 2000, 3000 असू शकते. त्यामुळे जेव्हा केव्हा कुठली कॉम्पिटिशन येते प्रत्येक कॉम्पिटिशन मध्ये आपण भाग घेतला पाहिजे. याचा अर्थ असा आहे, खूप सुंदर अशी वर्षभर चालणारी कॉम्पिटिशन होती की दर 15 दिवसाला 2 पॉलिसी टाकायची. पण बऱ्याचशा विमा प्रतिनिधींना की 5-6 हजार रुपयाचं महत्व समजलं नाही. तर त्यामुळे काय झालं की बऱ्याचशा विमा प्रतिनिधींना त्याचं महत्व समजलं नाही. तर की त्याच पद्धतीनं त्यामुळे निग्लेक्ट करत गेलो. वर्षभरामध्ये जर आपल्याला 6,000 मिळाले असते तर आपला पेट्रोलिंग मिनिमम 3 महिन्याचा खर्च झाला असता. जेव्हा केव्हा बचत करतोय त्याच अनुषंगाने जसं आपण इतरांना बचतीचं महत्व पटवून सांगतोय त्याच पद्धतीने आपण पण आपल्या कुटुंबासाठी बचत केलं पाहिजे. येणारा काळ एज्युकेशनसाठी, आरोग्यासाठी आणि रिटायरमेंटसाठी जसं आपण ग्राहकांना सांगतो तसं आपल्यासाठी पण खूप महत्वाचं आहे. त्याच पद्धतीने आपण आपल्यासाठी पेन्शन प्लॅन, मुलांसाठी एज्युकेशन प्लॅन आणि एक हेल्थ इन्शुरन्स, प्रत्येकाकडे एक कॅन्सर कव्हर पॉलिसी प्रत्येकाकडे असावी अशी माझी मुळातून इच्छा आहे आणि ते असायला पाहिजे. त्याच्यासोबतच आपण जेव्हा गुंतवणूक करत असतो उत्पन्नाच्या, समजा साधारणतः आपलं कमिशन 1 लाख रुपये असेल तर 30,000 रुपये तरी सेव्ह करायला पाहिजे. कमीत कमी 30,000 रुपये जर आपण बचत केली तर ते भविष्यासाठी खूप कामी देईल. आज कमिशन आले 50,000, खर्च केला 50,000, शिल्लक राहिले 0 तर त्याचा काही उपयोग नाहीये. त्यामुळे आपण आपलं काम करत असते वेळेस इतरांना बचतीचं महत्व जसे समजून सांगतात तसं स्वतःसाठी पण बचतीचं महत्व खूप आहे. त्याकरता आपण बचत करण्याचा आपण पण प्रयत्न करावा जसं इतरांना सांगतोय तसं. परत दुसरी गोष्ट असं सांगायचंय की शिल्लक राहिलेले 10 मिनिटं खूप महत्वाचे आहेत. याच्यामध्ये 12 दिवसामध्ये आपण काय करायचं, शिल्लक राहिलेल्या कमीत कमी दररोज 5 ग्राहकांना भेटायचे. दररोज सर्वात अगोदर काम करायचं. सुरुवातीला ज्यांना तुम्ही अगोदर पॉलिसी विषयी काही माहिती दिलेली आहे अशांना अगोदर भेटा. ज्यांना नवीनच तुम्ही पॉलिसी सांगताय
त्यांना विम्याचं महत्व पटवून सांगा. जेव्हा केव्हा आपण विमा सांगत असते वेळेस बऱ्याचशा वेळेस आपल्याला कमिशनचा आकडा आपल्या लक्षात येतो. बऱ्याचशा वेळेस कमिशन आपल्या डोळ्यावर न ठेवता ग्राहकांच्या आवडीनुसार 936-10-16 खूप सुंदर असा प्लॅन आहे. त्यामध्ये कमिशन जरी कमी भेटणार असेल तरी तो ग्राहकाच्या फायदेशी आहे. 10 वर्ष म्हणल्यानंतर आपण 10 वर्ष म्हणजे ग्राहकांना लॉंग टर्म, बऱ्याचशा ग्राहकांची आता टेंडन्सी झालेली आहे की लॉंग टर्म नको पाहिजे. अशा ग्राहकांना 936-10-16 द्या. ज्यांना गॅरंटेड पेन्शन पाहिजे अशांना तुम्ही जीवन उमंग द्या. ज्यांना लाईफ टाईम इन्शुरन्स कव्हरेज पाहिजे प्लस हायेस्ट इन्शुरन्सचं महत्व त्यांना पाहिजे, त्यांना कॉम्बिनेशन मध्ये 914 आणि तो प्लॅन द्या. त्याच्यासोबतच जीवन अमर प्लॅन द्या. ज्यांना जर दोन्हीचं कॉम्बिनेशन पाहिजे असेल तर, नसेल तर जीवन लाभचे पॉम्पलेट आपल्याकडे आहेत, त्यामध्ये ते पण आपण हे करू शकतो, ते पण द्यायला पाहिजे. त्यासोबतच 15 तारखेपर्यंत कमीत कमी फक्त 5 पॉलिसी त्याच्यासोबतच आपण कॉम्पिटिशन एक ठेवलेली आहे की ब्लिस कॉम्बो ऍप, त्याची किंमत 2000 रुपये आहे. तुम्ही जर 15 तारखेपर्यंत 5 पॉलिसी, 15च्या नंतर 5 पॉलिसी जर केलात तर तुम्हाला ते सॉफ्टवेअर 1 वर्षाकरता 4 सॉफ्टवेअर फ्री देण्यात येईल. त्या सॉफ्टवेअर मध्ये ग्राहकांना आयटो SMS 1 टच मध्ये आयटो SMS जातात प्रीमियम ड्यूचे. व्हॉट्सअप इमेज, फोटो पण 1 टच मध्ये जातात. दुसरी गोष्ट, आपल्या ग्राहकाचं जर लोन असेल, लोन ब्रँचला न जाता आपल्याकडे पाहता येईल. एखाद्याला प्रीमियम पेड स्टेटमेंट पाहिजे ते आपल्याकडे पाहता येईल. एखाद्याला मुलीसाठी प्लॅन पाहिजे त्याच्यासाठी कोटेशन वेगळं आहे. तुम्हाला व्हिडिओ बनवायचा असेल त्याच्यासाठी वेगळं आहे, ते फ्री मध्ये मिळणारे आहे. 15 तारखेपर्यंत 5 पॉलिसी आणि 7 तारखेच्या अगोदर ज्यांनी 5 पॉलिसी पूर्ण करतील अशांना सिनियर डिव्हिजनल मॅनेजर श्री जोहर सर यांच्यातर्फे हॉटेल मंजुला आपण सत्कार करणार आहोत. त्यासोबतच मी आणखी परत सांगू इच्छितो की 7 तारखेच्या अगोदर किमान सुरुवात करा. ज्यांनी 5 पॉलिसी पूर्ण होऊ शकणार नाहीत अशांनी ऍटलीस्ट सुरुवात करा. सुरुवात झाल्यानंतर 15 तारखेपर्यंत करण्याचा प्रयत्न करा. त्यासोबतच उद्याची जेव्हा 7 तारखेला येसाल तेव्हा ड्रेस कोड मध्ये या. मेसेज टाकला नाहीये यावेळेस, पण ड्रेस कोड मध्ये या. महिलांना आपण साडी घेणार आहोत, त्यांचं वेगळं आहे, पण जे आपण पुरुष आहोत त्यांनी ड्रेस कोड व्हाईट शर्ट, डार्क पॅन्ट प्लस LICचं आय कार्ड ज्यांच्याकडे आहे त्यांनी प्रत्येकाने आय कार्ड प्लस आपण जेव्हा डिव्हिजन ऑफिसला मीटिंग झाली तेव्हा LICचा लोगो हा टॅग दिला होता. आय कार्ड, लोगो, व्हाईट शर्ट, डार्क पॅन्ट हा आपला युनिफॉर्म आहे, तो घेऊन यायचा आहे. त्याच्यासोबतच 7 तारखेपर्यंत वेळेला हजर व्हायचंय. कुठलंही कारण सांगायचं नाहीये. कुठलंही जेव्हा आपण एखादं कारण सांगतोय तेव्हा आपण आपल्या प्रगतीसाठी आड येत असतो. त्याचमुळं आता राहिलेले शिल्लक दिवस खूप महत्वाचे आहेत आणि काही वेळातच म्हणजे 40 मिनिटं हे संपणार आहेत. परत मी तुम्हाला सांगू इच्छितो, शेवटचे 7-8 मिनिटांमध्ये मी तुम्हाला आता परत एकदा आवाहन करतोय की सन्मान विजेता ट्रॉफी ही आपल्यापैकी प्रत्येकाने मिळवायचीच आहे. त्यासोबतच जेव्हा केव्हा हे ट्रॉफीचं परत येणारा ऑगस्ट, त्यामध्ये पण आपल्याला ऑगस्टसाठी ट्रॉफी घ्यायचंच आहे. ज्यांनी क्लब मेंबरशिप साठी काम करतात त्यांनी मिनिमम 50 पॉलिसी कराव्या पाहिजे, तर त्यांना काही बेनिफिट मिळत असतात.
परत ज्यांनी 12 पॉलिसी करतात अशांनाच LICचे ऑल बेनिफिट मिळतात. ज्यांनी एजन्सी वाचवण्यासाठी कमी पॉलिसी करतात त्यांना हे फायदे मिळत नसतात. त्यासोबतच जेव्हा केव्हा आता हे आपण कामाच्या दिशेने वाटचाल, खूप दिवसाच्या विश्रांतीच्या नंतर हा काम चालू झालेला आहे. पण काम करत असते वेळेस पण बऱ्याच वेळेस आपल्या प्रतिनिधींचा रिस्पॉन्स हा कमी पद्धतीने येत आहे. नेमकं कारण त्याच्या मागचं काही लक्षात येत नाही. पण एकच आहे की आपल्या जवळचे नातेवाईक संपल्यानंतर, जवळचे मित्र संपल्यानंतर आपल्याला नवीन प्रॉस्पेक्टिंग करावीच लागते. त्याकरिता जेव्हा प्रॉस्पेक्टिंग लिस्ट आपल्याकडे असते त्यामध्ये किमान दररोज एक नाव, फक्त एक नाव, म्हणजे आपल्या डायरीमध्ये नवीन एका संभाव्य ग्राहकाचं नाव ऍड होणं अत्यंत गरजेचं आहे. जेव्हा केव्हा नाव ऍड होत असतात तेव्हा भविष्यामध्ये आपल्याकडे प्रॉस्पेक्टिंगची कमी राहणार नाही. प्रॉस्पेक्टिंग जेव्हा आता हा विषय चालत असतो, आपल्या LICचं ब्रीद वाक्य जर असेल तर संभाव्य ग्राहकाची यादी, ज्या विमा प्रतिनिधीकडे संभाव्य ग्राहकाची यादी जास्त असते अशाच विमा प्रतिनिधीचा व्यवसाय हा जास्त झाला जातो. बोटावर मोजण्या इतके ग्राहक जर आपल्याकडे असतील किंवा आपण एखाद्या ग्राहकाच्या विश्वासावर जर असू, 5 पॉलिसी माझ्या हे जवळचा घेणार आहे, तो कदाचित पॉलिसी घेणार पण नाही. बरेच जणांची पॉलिसी घेते वेळेस खूप काही इच्छा असते पण फायनान्शियल कंडिशन थोडी वीक असल्यामुळे तो पॉलिसी घेऊ शकत नाही. त्यामुळे आपण जेव्हा प्लॅन सेल करू त्याच अनुषंगाने की खूप काही महत्वाचं आहे की ग्राहकांची कशी नीड आहे त्या पद्धतीने प्लॅन सेल करा. त्यासोबतच मिनिमम जर प्रीमियम पाहिजे असेल तर आधारशिला किंवा आधार स्तंभ विका. ज्यांचं पण 40च्या आत एज आहे अशांनाच विका, इतरांना विकू नका. ज्यांना नॉन मेडिकल पाहिजे तर 55 वर्षापर्यंत पण पॉलिसी देता येते, पण लॉयल्टी एडिशन असल्यामुळे शेवटी कमी पैसे मिळण्याचे चान्सेस खूप कमी असतात. दुसरी गोष्ट, लॉयल्टी एडिशन जेव्हा हा प्लॅन आहे, ह्या प्लॅन मध्ये गॅरंटेड मॅच्युरिटी आहे, त्यामुळे प्रीमियम कमी जाणार आहे, मॅच्युरिटी त्याला व्यवस्थित मिळेल. पण 14 नंबर जसं 914 नंबर आपण विकतो त्याच पद्धतीनं आधारशिला आणि आधारस्तंभला कमी जास्त फरकाने मॅच्युरिटी मिळू शकते. त्यामध्ये बोनस आहे, यामध्ये लॉयल्टी एडिशन आहे. पण ग्राहकांना समजून प्लॅन विका. जेव्हा केव्हा ग्राहकांना प्लॅन विकतोय, एखाद्या मुलीचे लग्न म्हणून प्लॅन विकत असेल तर ॲक्युरेट अमाऊंट सांगा, कुठलंही अमाऊंट वाढवू नका. त्यामुळे ग्राहक मिसगाईड होणार नाही, ग्राहकाचा विश्वास आपल्यावर असेल. दुसरी गोष्ट सांगायचं झालं तर आता मी बरेच दिवसापासून आपल्या ग्रुपवरती एक 40-50 व्हिडिओ पाठवलेले आहेत. तो प्रत्येक व्हिडिओ काहीतरी बोध घेण्यासारखा आहे, त्यामुळे स्वतः पहा. जर तुम्हाला आवडलं तर ते तुम्ही तुमच्या ग्राहकांना पाठवा. दररोज LICची माहिती किंवा LICचे पोस्टर आठवड्यातून फक्त किमान 2 आणि 3च वेळेस जायला पाहिजे, बाकी 4 दिवस अवांतर जायला पाहिजे. परत एक, विमा क्षेत्रामध्ये आता सध्याला 1200 कोटी रुपयाची एक पॉलिसी विकलेली आहे 19 विमा कंपन्यांनी मिळून. हायेस्ट इन्शुरन्स पॉलिसी 1200 कोटी रुपये. जसं की आपण 1 कोटीचं सम ॲश्युर्ड विकत नाही, त्यामुळे सुद्धा तसं 1200 कोटी रुपयाची पॉलिसी विकलेली आहे. भारतामध्ये हायेस्ट पॉलिसी अमिताभ बच्चन यांची पण पॉलिसी साधारणतः 150 कोटी प्लस आहे. 150 कोटी प्लसची पॉलिसी आहे. तसं आपण आता शेवटच्या सिच्युएशन मध्ये काम करतोय तर 15 आपलं एकच उद्दिष्ट आहे, 15 तारखेपर्यंत फक्त 5 पॉलिसी, फक्त आणि फक्त 5 पॉलिसी. 6 झाल्या तरी थांबवा तुमच्याकडे. त्याच्यासोबतच केवडिया कॉम्पिटिशन जर 25 पॉलिसी पूर्ण केल्या
तर सरदार वल्लभभाई पटेल जे स्टॅच्यू आहे त्या ठिकाणी जाण्यासाठीचा आहे. त्यामुळं शेवटच्या वेळामध्ये मी तुम्हाला असं सांगू इच्छितो की 15 तारखेला 5 पॉलिसी करण्याचा प्रयत्न करा. 5 पॉलिसी करा आणि फॅमिली पॅकेज विका. विकते वेळेस जेव्हा केव्हा आपण पॉलिसी विकत असतो याच अनुषंगाने मिनिमम आणि मॅक्झिमम सम ॲश्युअर्डचा थोडा विचार करा. आणि जेव्हा केव्हा पॉलिसी विकतो मॅक्झिमम इयरली पॉलिसी विका. इयरली विकल्यामुळे भविष्यामध्ये जे काही आपल्याला सर्व्हिसिंगचा पोर्च आहे किंवा सर्व्हिसिंग आहे